वैदिक ज्ञान मालिकेमधला चौथा व्हिडिओ आज आपण पाहत आहोत। अनेकदा आपल्याला वाटतं की आधुनिक विज्ञानाचा शोध पाश्चात्य देशामध्ये लागला, पण तुम्हाला माहिती आहे का की गणित, भूमिती, अगदी विमानशास्त्राची मुळं सुद्धा आपल्या वेदांमध्ये दडलेली आहेत। आजच्या या 5 प्रश्नांमधून आपण थक्क करणारं वैदिक विज्ञान जाणून घेणार आहोत। कोणत्या वेदामध्ये शून्याची संकल्पना आणि गणिताचे मूळ आढळते? ऋग्वेद आणि यजुर्वेद शून्याचा केवळ एक संख्या म्हणून नाही, तर रिकामी जागा किंवा अनंत अशा अर्थाने वेदांमध्ये उल्लेख आहे। ऋग्वेदातील मंत्रांमध्ये मोठ्या संख्यांची गणना करण्यासाठी शून्याचा आधार घेतलेला आढळतो, जो भारतीय गणिती परंपरेचा पाया। दशमलव म्हणजे डेसिमल सिस्टीम पद्धतीचा उल्लेख कोणत्या प्राचीन ग्रंथामध्ये आहे? यजुर्वेदाच्या 18व्या अध्यायात 1, 10, 100 पासून तर चक्क 10च्या 12व्या घातापर्यंत म्हणजे परार्ध संख्येपर्यंत नावे दिलेली आहेत। जगाला दशांश पद्धतीची ओळख भारतानेच करून दिली याचे पुरावे आपल्याला यजुर्वेद संहितेमध्ये मिळतात। विमानांच्या रचनेचा उल्लेख कोणत्या वैदिक साहित्यात आढळतो? ऋग्वेदामध्ये त्रिताला नावाच्या अशा वाहनाचा उल्लेख आहे जे हवेत उडू शकत होते। महर्षी भारद्वाज यांनी यंत्र सर्वस्व या ग्रंथामध्ये विमानांचे विविध प्रकार, त्याचे इंधन आणि रचनेबद्दल सविस्तर वर्णन केलेले आहे। ग्रहांच्या गतीचे आणि ग्रहणाचे ज्ञान देणारे वैदिक शास्त्र कोणते? वेदांग ज्योतिष हे वेदाचे एक अंग आहे। यामध्ये सूर्य, चंद्र आणि नक्षत्रांच्या गतीचा अभ्यास करून कालमापन करण्याची पद्धत सांगितली आहे। ग्रहणे कधी आणि कशी होतात याचे अचूक गणित यामध्ये हजारो लाखो वर्षांपूर्वी मांडले गेले आहे। यज्ञकुंडाच्या रचनेसाठी वापरल्या जाणाऱ्या भूमितीला काय म्हणतात? शुल्ब सूत्र। खरं तर शुल्ब म्हणजे मोजण्याची दोरी। यज्ञकुंड बनवण्यासाठी विविध आकाराचे त्रिकोण, चौरस आणि वर्तुळ तयार करावे लागते। पायथागोरसचा प्रमेय म्हणून आज जे ओळखले जाते त्याचे मूळ सूत्र आपल्याला शुल्ब सूत्रात आधीच मिळते। आपल्या पूर्वजांकडे इतकं प्रगत ज्ञान होतं हे ऐकून अभिमान वाटला ना? आज तुमचे किती प्रश्न बरोबर आले मला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या संस्कृतीचा हा वैज्ञानिक वारसा सर्वांपर्यंत पोहोचेल। अशाच माहितीसाठी वैदिक विज्डम मराठीला नक्की सबस्क्राईब करा।